549व्या पुष्पाची सुरुवात करताना काल विचारण्यात आलेले 2 प्रश्न आपण विचारात घेऊया. त्यातला एक प्रश्न असा होता की वॅट हे काय आहे, वॅट कधी लागू झालं, वॅट लागू झालं तेव्हा घटनेमध्ये काय दुरुस्ती करण्यात आली आणि जीएसटी आणि वॅट मध्ये फरक काय आहे आणि जीएसटी लागू झाली तेव्हा कुठली घटना दुरुस्ती करण्यात आली. तर या प्रश्नाची उत्तर आधी आपण बघू की वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धन कर असं त्याला मराठीत संबोधलं जाऊ शकतं. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सचा अर्थ असा होता की कंझ्युमर जो आहे अल्टिमेट, त्या अल्टिमेट कंझ्युमर कडून आपण सर्व प्रकारचे टॅक्स वसूल करायचे. एखादं उत्पादन जेव्हा कच्चा माल घेतला जातो आणि उत्पादन केलं जातं तेव्हा त्याचं उत्पादन शुल्क, प्रोडक्शन कॉस्ट ही निर्धारित होते. त्यानंतर त्याच्यामध्ये पॅकिंग आहे, त्याचं वाहतूक आहे आणि होलसेलरकडे तो माल पाठवला गेल्यानंतर होलसेलरनी त्याच्यावर आपल्या खर्चाला अधिकृत करून आपला खर्च गृहीत धरून त्यावर टॅक्स लावायचा आहे. आणि अशा रीतीनं कारखानदार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेवढी आहे त्याची उत्पादन शुल्क, उत्पादन मूल्य, त्याच्यावर अधिकचा टॅक्स हा होलसेलर लावेल. होलसेलर नंतर रिटेलर कडे तो जाईल. तिथे होलसेलर पासून रिटेलर कडे तो माल नेण्यापर्यंत त्याच्या पॅकिंग मध्ये असेल, त्याच्या अजून काही गोष्टी असतील, त्याचं शोकेस मध्ये ठेवणं असेल, त्याच्यात आलेला खर्च ऍड करून रिटेलर जो आहे तो अधिकचा कर त्याच्यावर लावून त्याची एकंदरीत मूल्य जे कंझ्युमरच्या हातामध्ये जाईल, कस्टमर त्याला विकत घेईल तेव्हा ती वस्तू कितीची पडेल, तर ही मूल्य कच्चा माल, त्याचं प्रॉडक्ट तिथं पहिल्यांदा ऍड होईल. प्रॉडक्ट मध्ये ऍड झालं, ते होलसेलर कडे गेलं, तिथे ऍड झालं, होलसेलर कडून रिटेलर कडे गेलं, तिथे ऍड झालं आणि नंतर ते कंझ्युमरच्या हातामध्ये गेलं. याला म्हटलेलं आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हे जे ऍड होणं आहे टॅक्सचं ते व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या ठिकाणी या वस्तू कंझ्युमरनी म्हणजे कस्टमरनी किंवा सर्वसाधारण माणसांनी, जनतेने विकत घेतल्या, त्यांना या सगळ्या गोष्टींची किंमत मोजावी लागली. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 2 रुपये असेल आणि ते फॅक्टरीतून निर्माण होऊन त्याचं पॅकिंग आणि त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी ते कंझ्युमर पर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये शिवाय होलसेलर असो, रिटेलर असो किंवा कारखानदार असो, यांनी जो जाहिरातीवर खर्च केलेला आहे तो खर्चही त्याच्यामध्ये ऍड होऊन त्याच्यावर पण शुल्क निर्धारण किंवा कर निर्धारण होतं. म्हणजे 2 रुपयाची पेप्सी किंवा कोका कोला कंपनीमध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल तर तो कंझ्युमर पर्यंत येईपर्यंत जेव्हा 10 रुपयाचा होतो तेव्हा हे 8 रुपये जे एक्स्ट्रा वसूल केले जातात ते कोणाकडून केले जातात, त्या कंझ्युमर कडून वसूल केले जातात. आणि कंझ्युमरने त्या वस्तू घ्याव्या, त्या वस्तू घेण्यासाठी त्याच्यावर दडपण यावं अशा प्रकारच्या जाहिराती, त्याला एक प्रकारचं प्रलोभन, टेम्पटेशन आपण म्हणू, ते देणं आणि त्याचा डायरेक्ट संबंध जीवनाच्या दर्जाशी जोडणं, हा एक तसा बघायला गेलं तर एक प्रकारे कर वसुलीचा मानसिक आयाम म्हटलं तरी काही बिघडणार नाही. कारण घरामध्ये जर कोणी पाहुणे बोलवले असतील आणि त्यांनी पेप्सी ऑफर केली असेल, हे त्याच्या श्रीमंतीचं दर्जाचं लक्षण ठरणार असेल, तर त्या दृष्टीनं तो जाऊन तशा पेप्सी घेईल. कारण तसे पेप्सीची दृश्य आणि तसा पेप्सीचा वापर त्यांनी जाहिरातीमध्ये बघितलेला आहे. याला एकंदर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स सिस्टम आपण म्हटली आणि तिथपासून तो वॅट आपल्याकडे लागू झाला. सरकारचं उत्पन्न बऱ्यापैकी वाढलं, कारण हे जे कंझ्युमर कडून अल्टिमेटली पैसे घेतले जातात ते पैसे रिटेलर, होलसेलर
आणि कारखानदार, प्रोड्युसर हे सगळे सरकारला जमा करतात. याच्यावर एवढा टॅक्स आम्ही घेतलेला आहे, याच्यातली एवढी रक्कम आम्हाला जी खर्च झाली ती आम्ही ठेवून बाकीचे पैसे शासनाला देतो आणि म्हणून ते शासनाच्या तिजोरीमध्ये जातात. जेव्हा देशाची आर्थिक संपदा डबघाईस येते, अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन सिस्टीम निकामी केल्या जातात, सरकारकडे त्यांचा कारभार चालवायला पैसा राहत नाही, अशा वेळी सरकारला संविधानामध्ये करांमध्ये काही तरतुदी करून कर वाढवून घेण्याच्या ज्या इथे धोरण आहेत, त्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीचा वापर सरकार अशा वेळी करतं आणि अल्टिमेटली देश वाचवायचं जे संकट आहे ते कोणावर येईल, तर सर्वसाधारण जनतेवर येईल. सर्वसाधारण जनतेला कराच्या माध्यमातून, आपण त्याला महागाई म्हणतो वगैरेच्या माध्यमातून अशा प्रकारे एक आर्थिक बाजू सरकारची सांभाळण्यासाठी वेठीस धरलं जातं. आता हा वॅट जो आहे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, हा 1 एप्रिल 2006 रोजी लागू झाला आणि याचं नोटिफिकेशन झालं संसदेमध्ये. ते नोटिफिकेशन 29 मार्च 2006 रोजी झालं. म्हणजे 29 मार्चला नोटिफिकेशन झालं आणि 1 एप्रिल पासून हा टॅक्स लागू झाला. ही घटना दुरुस्ती नव्हती. वॅट हे एक नोटिफिकेशन होतं आणि हे नोटिफिकेशन जसं आपण आता याच्यात बघतो 268 आहे, 271 आहे, या अनुच्छेदामध्ये संसदेला असे कर वाढणे, कमी करणे, त्याच्यामध्ये काही सवलती देणे, त्याच्या किमती कमी जास्त करण्याचे जे अधिकार दिलेले आहे, त्या अधिकाराखाली संसदेने हे एक नोटिफिकेशन जारी करून वॅट लावण्यात आला होता. वॅट मध्ये एक प्रकारचं आपण जर विचार केला तर हा कन्झम्पशन टॅक्स, आणि हा काही विशिष्ट गोष्टींवर लावला होता. काही गोष्टी त्याच्यातून सुटल्या होत्या. ज्या गोष्टी चैनीच्या आहे, ज्या गोष्टी लोक कन्झम्पशन म्हणून मनोरंजन किंवा बाकीच्या गोष्टीसाठी आपली शान शौकत म्हणून त्या गोष्टीचा वापर करतात, त्या गोष्टींची यादी फार जास्त होती आणि म्हणून वॅटला कन्झम्पशन टॅक्स सुद्धा म्हटलं गेलं. तो प्रॉडक्ट व एकाच प्रॉडक्ट वरती 3 ठिकाणी 4 ठिकाणी आकारलेला तुम्हाला दिसतो. एकाच प्रॉडक्ट वरती रिपीटेडली तो आकारला जाऊन शेवटी विक्रेता जो आहे तो कंझ्युमरला विकतो, त्या ठिकाणी त्याचं पूर्ण पेमेंट त्याच्याकडून घेतलं जातं. पहिलं टॅक्सची लेवी म्हणजे टॅक्स लावला गेला, कर आकारणी केली, ते कशावर? कच्चा माल हा प्रॉडक्ट मध्ये तयार झाला. when raw material producer sells to factory, रॉ मटेरियल फॅक्टरी मध्ये विकत घेण्यात आलं, त्या ठिकाणी त्याच्या किमतीवर एक टॅक्सची लिमिट आली, मर्यादा आली. फॅक्टरीने ते प्रोडक्शन केलं, त्याच्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये त्यांना प्रोडक्शन करायला किती पैसा लागला तो त्याच्यामध्ये ऍड झाला. असं करून एक प्रॉडक्ट व्हॅल्यू म्हणजे उत्पादन मूल्य निर्माण झालं आणि हे उत्पादन मूल्य जेव्हा उत्पादन निर्माण होऊन होलसेलर कडे गेलं तेव्हा त्याच्यावर परत एक टॅक्स लागला. होलसेलर कडून रिटेलर कडे गेलं तेव्हा त्याच्यावर टॅक्स लागला. रिटेलरनी कंझ्युमरला आपला टॅक्स ऍड करून विकलं आणि फायनली अशा रीतीने हे प्रॉडक्ट विकलं गेलं. तर एका प्रॉडक्टवर साधारण 3 ते 4 ठिकाणी टॅक्स लावण्यात आलेला आहे. ही जी कर आकारणी झालेली होती त्या कर आकारणीमध्ये काही पर्सेंटाईल वर्कआउट केलं होतं आणि हे पर्सेंटाईल साधारण 15% ते 20% पर्यंत होतं. म्हणजे एक 100 रुपयाची वस्तू असेल तर ती आपल्याला 120 रुपयाला किंवा 115 रुपयाला घ्यायला लागायची आणि त्याच्यातले 15 रुपये जे आहे ते सरकारला त्या सगळ्या मर्चंट्सना द्यावे लागायचे. प्रोड्युसर असेल, होलसेलर असेल, रिटेलर असेल, अशा प्रकारचं एक पर्सेंटाईल त्याच्यामध्ये वर्कआउट करण्यात आलं. आता जीएसटी येण्यासाठी ही एक पार्श्वभूमी महत्वाची समजून घेतली पाहिजे. वॅटच्या या तरतुदी 2006 पासून 2012-13 पर्यंत चालू होत्या. 14 नंतर याच्यावर बरंच
संशोधन आणि बऱ्याचशा राज्यांमधला आढावा घेण्यात आला. तेव्हा असं दिसलं की हा आढावा घेतला असताना आपल्याला काही राज्यांमध्ये एक वेगळी सिस्टीम आहे. काही राज्यांमध्ये 12%, काही राज्यांमध्ये 18%, काही राज्यांमध्ये 20%, काही राज्यांमध्ये 15%, अशा प्रकारचे जे काही राज्याच्या विधिमंडळांना संविधानामध्ये टॅक्स आकारणीचे तरतुदी आहेत, त्या तरतुदीनुसार राज्यांनी केलेलं असं युनिफॉर्म स्ट्रक्चर नव्हतं. कॉमन कोड ऑफ टॅक्सेशन वॉज नॉट देअर. आणि तो कॉमन कोड यावा म्हणून गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आणि गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मध्ये आपल्याला सर्व्हिसेस हा शब्द नव्याने टाकलेला दिसतो. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये सर्व्हिसेस या विचारात घेतल्या होत्या, म्हणजे उल्लेख न करता त्या गृहीत धरल्या होत्या. जसं ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा कंझ्युमरला देण्यासाठी त्याचं पॅकिंग असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घेण्यात आल्या होत्या. सर्व्हिसेस, काइंड ऑफ सर्व्हिसेस बिन गिवन, सेवा दिलेली आहे. परंतु जीएसटी मध्ये हा कॉमन सगळ्या भारतभरासाठी एकच पर्सेंटाईल असावं, त्या दृष्टीने जेव्हा लावण्यात आला तेव्हा याच्यात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा सर्व्हिसेस शब्द टाकण्यात आला. इथे मात्र तुम्हाला एक व्हॅल्यू ऍडेड टॅक्स जो आहे तो जसा गुड्सवर होता, वस्तूंवर होता, तसाच तो सर्व्हिसेसवर लावण्यात आला. सर्व्हिस टॅक्स नावाचं एक कॉलम तुम्ही बघितला असेल तर सर्व्हिस दिली त्यावरही टॅक्स, वस्तू दिली त्यावरही टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. मग त्या सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जेवण वाढण्यापासून हॉटेलचा ॲम्बियन्स पासून तर ट्रान्सपोर्टेशन वगैरेच्या सगळ्या कॉस्ट त्याच्यामध्ये गृहीत धरण्यात आल्या. यासाठी 101वी घटना दुरुस्ती संसदेमध्ये 2016 करून 1 जुलै 2017 पासून जीएसटी हा संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला. जीएसटी लागू करण्यामागे एक महत्वाचं प्रिन्सिपल एकच होतं की सर्व देशासाठी समान टॅक्स व्यवस्था असावी, समान टॅक्सची सिस्टीम असावी. राज्यांमध्ये त्याच्यात तफावत असू नये आणि काही ठिकाणी जर अशा तफावती निर्माण झाल्या असतील तर त्या केंद्र शासनाच्या एकंदर अनुमतीने एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याचं जे कर निर्धारण आहे, आंतरराज्यीय जेव्हा व्यवहार होतात, वाणिज्य व्यवहार आणि आंतरराज्य व्यवहार आपण जे बघितले 267 मध्ये, त्या अनुच्छेदानुसार केंद्र शासनाला त्यावर विशेष टॅक्स किंवा विशेष टॅक्स सवलती देण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्या काही राज्यांमधल्या आंतरराज्य व्यवहारावर ठरवण्यात आलेले आहे. थोडक्यात जीएसटीची ही पार्श्वभूमी लक्षात घेता कॉमन कोड हा असावा त्यासाठी आहे. आता नवीन आपण टॅक्स लावतोच आहे, तर त्यामध्ये बाकीच्याही काही गोष्टी समाविष्ट करून घेण्यात आल्या. जसं की केंद्र सरकारकडे हा पैसा जमा होईल, राज्य सरकारकडे हा पैसा जमा होईल, परंतु केंद्र सरकारकडे पूर्णपणे पैसा जमा झाल्यानंतर त्याच्यातला राज्य सरकारचा जो वाटा असेल ते केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. किंबहुना केंद्र सरकारला हे ठरवण्याचा अधिकार असेल की एवढा जो टॅक्स आपल्याकडे आलेला आहे त्याच्यात केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन काही आहे का, तर सरकारला तेवढी कपात करून राज्याच्या आपण तेवढे कमी पैसे द्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारात घेतल्यानंतर आज जो एक प्रश्न सगळीकडे दिसतोय, महाराष्ट्रापुरता जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचे वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री हे नेहमी जसे सांगतात की केंद्राने पैसा द्यावा, केंद्राने आमचा पैसा द्यावा, आणि केंद्र त्यांचा पैसा देत नाही. केंद्राचं त्यांचं आपलं वेगळं जस्टिफिकेशन आहे, आमच्या अडीअडचणी आहेत आणि आम्ही ते याच्यामध्ये बघू. आपण सुरुवातीची जी 3 भाषणं, 3 पुष्प टॅक्स आणि अर्थ वित्त व्यवस्थापनाचं प्रकरण सुरू करण्याच्या आधी जे बोललो त्याचा तो सगळा कलेक्टिव्ह इफेक्ट, समावेशक असा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. थोडक्यात जीएसटी हा गुड्स आणि सर्व्हिसेस यांना इन्क्लूड केलेला आहे. व्हॅल्यू ऍडेड टॅक्स मध्ये हे होतं, पण त्याच्यामध्ये असा स्पष्ट शाब्दिक उल्लेख नव्हता. व्हॅल्यू ही ऍड होत जायची, ती कशावर ऍड व्हायची आहे त्याचे कॉलम्स वेगळे होते, पण टॅक्सच्या नावामध्ये त्याचा उल्लेख होत नव्हता. तो जीएसटी मध्ये होतो. त्याच्यामध्ये वस्तू आणि त्या वस्तूला कंझ्युमर पर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही सेवा, ज्या ज्या काही सर्व्हिसेस असतात त्या सगळ्या सर्व्हिसेसवर सुद्धा टॅक्स लावण्यात आलेला आहे. ह्या टॅक्सचं एकंदर
18% हे जे पर्सेंटाईल लावून दिलेलं आहे, यामध्ये काही अडचणी आहेत. त्या अडचणी 18% काही वस्तूंसाठी, काही गोष्टींसाठी ठीक आहे. पण सगळ्या सरसकट सगळ्या वस्तूंना जर तुम्ही 18% लावत असाल, तर ते शक्य होत नाही. कारण त्या वस्तूचं प्रोडक्शन, त्याचं रॉ मटेरियल, त्याचं होलसेलरकडे जाणं, त्याचं रिटेलरकडे जाणं, या सगळ्यांमध्ये जी गुंतागुंत आहे, त्या गुंतागुंतीला हा एवढा मोठा टॅक्स परवडणार नाही. कारण शेवटी अल्टिमेटली जो कंझ्युमर आहे, जी जनता आहे, ती या टॅक्सच्या ओझ्याखाली भरडली जाते. टॅक्स मधला पै आणि पै नवा पैशापासून सगळा पैसा जर अल्टिमेटली कोणाकडून वसूल केला जात असेल, तर तो कंझ्युमर कडून, कस्टमर कडून, सर्वसाधारण जनतेकडून वसूल केला जातो. मग ते पेट्रोल चं उत्पादन असू द्या, की अजून कुठल्या खाद्यपदार्थाचं असू द्या, बिडी काडी सिगरेट त्याचं असू द्या, दारूचं असू द्या, या सगळ्या गोष्टीमधून टॅक्सचा बोझा जो अल्टिमेट आहे, तो जनरल पब्लिकवर पडतो. आणि म्हणून 18% किंवा एकच अशी पट्टी सगळ्यांना लागू होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी 25 ते 18 या पर्सेंटाईल मध्ये काही गोष्टी वर्कआउट केलेल्या आहे. मध्यंतरी आपल्याला केंद्र सरकारने जेव्हा टेक्सटाईलवर 25% लेव्ही टॅक्स आकारणीचं हे काढलं, टूम काढली होती, त्यावेळी आपल्या लक्षात आलं असेल की आंदोलनं झाली आणि मग शासनाला ती परत घ्यावी लागली. कारण टेक्सटाईल प्रोड्युसर, टेक्सटाईल होलसेलर, टेक्सटाईल रिटेलर यांचं सगळ्यांचं म्हणणं असं होतं की एवढा टॅक्स जर आम्ही जनतेकडून घेणार असू याच्यामध्ये, तर कपड्यांचा व्यापारच कसा होऊ शकेल. आणि हा व्यापार करायचा तो कशासाठी? आम्ही सर्व्हिसेस द्यायच्या, आम्ही गुड्स तयार करायचे, आम्ही गुड्स पोहोचवायचे कंझ्युमर पर्यंत, आणि कंझ्युमरला जी काही एक लूट होते त्याची, तो उद्या ते बंद करणार, तो येणार नाही. त्या कंझ्युमर, जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर टॅक्स वाढवला तर नॅचरली त्याचं कन्झम्पशन कमी होतं. अशा वेळी त्या आंदोलनामुळे सरकारला त्या टॅक्स लावले ज्या तरतुदी होत्या त्या मागे घ्याव्या लागल्या होत्या. आपण याच्यावर जर काही प्रश्न नसतील तर पुढचं वाचन घेऊया. इथं पर जे जे काही प्रश्न मध्ये मध्ये येत राहतील त्या प्रश्नावरची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करत राहू. आज या भारत भारत भाग 12 भारतीय संविधान भाग 12 वित्त व्यवस्था मालमत्ता संविदा व दावे याच्यामध्ये आपण अनुच्छेद 270 बघत आहोत. अनुच्छेद 270 असं सांगतं की आकारणी केलेले आणि संघराज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करण्यात येणारे कर, कुठले कर असे आहे ज्याची आकारणी संघराज्यांनी केल्यानंतर राज्यांमध्ये ते कशा प्रकारे वितरित केले जातील, कुठल्या कराबद्दल कुठल्या राज्याला आणि कुठल्या करांच्या बाबतीत राज्यांना अधिकार देण्याचं जे प्रावधान आहे ते या अनुच्छेदामध्ये लिहिलेलं आहे. समभाग 1 असं म्हणतो की अनुच्छेद 268 269 ज्याच्यामध्ये आपण संघराज्याने केलेली आकारणी व राज्याने करावयाची वसुली व वितरण, त्याशिवाय संघराज्याने आकारणी केलेला आणि संघराज्य व राज्य यांनी दोघांनी जॉईंटली वसूल केलेला व त्याचा विनियोग याच्याबद्दलच्या तरतूद 268 269 या अनुच्छेदामध्ये निर्देशिलेले अनुक्रमे शुल्क व कर या व्यतिरिक्त संघ सूचीमध्ये केंद्रीय सूची, विषयांची केंद्रीय सूची, संघ सूचीमध्ये निर्देशिलेले व केलेले सर्व कर व शुल्क अनुच्छेद 271 मध्ये निर्देशिलेले कर, अनुच्छेद 271 आपण 270 271 आपण पुढे बघत आहोत. अनुच्छेद 271 मध्ये निर्देशिलेले कर व शुल्क यावरील अधिभार आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये विवक्षित प्रयोजनासाठी आकारलेल्या कोणताही उपकर, सब टॅक्स याची आकारणी व वसुली भारत सरकारकडून केली जाईल आणि खंड 2 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने ते संघराज्य व राज्ये यांच्यामध्ये वितरित केले जातील. सर्व प्रकारचे कर, सर्व प्रकारचे शुल्क जे काही केंद्रीय सूचीमध्ये दिलेल्या विषयावर आकारलेले आहे त्या सगळ्या कराची वसुली ही केंद्र शासन करेल आणि हा सगळा पैसा केंद्र शासनाकडे जाईल. आणि मग केंद्र शासन खंड 2 मध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार तो जमा झालेला पैसा राज्यांकडे वितरित करेल, राज्यांना वाटप करेल. त्या तरतुदी काय आहेत?
समभाग 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की कोणत्याही वित्तीय वर्षातील अशा कोणत्याही कराच्या किंवा शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाची विहित करण्यात येईल इतकी, विहित करणे म्हणजे कायद्याने ठरवणे, विहित करण्यात येईल इतकी टक्केवारी ही भारताच्या एकत्रित निधीचा भाग होणार नाही. म्हणजे जी राज्याला द्यायची आहे त्याचं पर्सेंटेज काढून ठेवतील बाजूला, आणि जे तसं पर्सेंटेज बाजूला काढलेलं आहे ते भारत सरकारच्या एकत्रित निधीमध्ये समाविष्ट नसणार, ते राज्याचा निधी वाटप करणार भाग होणार नाही. तर ज्या राज्यामध्ये त्या वर्षाचा तो कर किंवा शुल्क आकारण्यायोग्य असेल त्या राज्यांना नेमून दिली जाईल आणि खंड 3 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने विहित करण्यात येईल अशा रीतीने व अशा वेळेपासून त्या राज्यामध्ये ती वितरित केली जाईल. आता केंद्रीय सूचीमध्ये जे विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने जी उत्पादन आहे त्याच्यावर लादलेला सगळा कर हा केंद्र शासनाकडे आणि केवळ केंद्र शासनाकडे जमा होईल. केंद्र शासनाकडे जमा झाल्यानंतर केंद्र शासन त्या करातून किती पैसा आपण राज्यांना द्यायचा त्याबद्दलची एक नियमावली संसदेत तयार करेल, एक नियम तयार केला जाईल आणि त्या नियमाप्रमाणे ज्या ज्या राज्यांना किती वाटा द्यायचा हे केंद्र सरकार ठरवेल आणि त्याप्रमाणे मग त्या राज्याकडे तो पैसा वितरित केला जाईल. या अनुच्छेदात विहित याचा अर्थ, विहित याचा अर्थ दोन अर्थ दिलेले आहे. एक असं की वित्त आयोग घटित होईपर्यंत राष्ट्रपतीने आदेशाद्वारे जारी केलेले सगळे आदेश म्हणजे विहित आदेश. म्हणजे तुम्ही म्हणाल की वित्त आयोग स्थापन केलेला नाही, मग वित्त आयोग जर स्थापन झाला नाही तर संसदेमध्ये हे कसं ठरणार? तर त्यावेळी जेव्हा वित्त आयोग स्थापन करण्यात आला नसेल, दरवर्षी हा वित्त आयोग स्थापन होतो, पण मधला काही कालखंड असा असेल की ज्यावेळी वित्त आयोग हा अस्तित्वात नाही, त्यावेळी राष्ट्रपतीने दिलेले सगळे आदेश हे वित्त आयोगाचे आदेश आहे असं समजून तो निधी वाटप केला जाईल राज्यांना. दुसरं असं आहे की वित्त आयोग घटित झाल्यानंतर राष्ट्रपतीने वित्त आयोगाच्या शिफारसी विचारात घेऊन जे आदेश पारित केले असतील वितरणाचे, राज्यांना कर वितरणाचे जे आदेश राष्ट्रपतीने वित्त आयोगाच्या शिफारसीने जारी केले असतील ते आणि वित्त आयोग नसताना राष्ट्रपतीने दिलेले आदेश, हे दोन्ही आदेशाचा अर्थ म्हणजे विहित आदेश केले आहे असा धरण्यात येईल. विहित म्हणजे त्याला कायद्याची पार्श्वभूमी पाहिजे. विहित हा शब्द आपण जेव्हा जेव्हा उच्चारतो इन गिव्हन लॉज, इन गिव्हन प्रोसिजर असं जे काय असतं कायद्यामध्ये, तर कायद्यात दिल्याप्रमाणे म्हणजे कायदा असल्याशिवाय विहित हा शब्द येणार नाही. कायद्यात विहित आहे त्यानुसार आम्ही केलेला आहे, पण कायदा नसेल तर राष्ट्रपतीने केलेला आदेश तोच कायदा प्रमाण मानून त्या ठिकाणी वितरण केलं जाईल. अशा रीतीनं हे संभाग 3 आपण 270 बघितल्यावर याच्यात एक दिसतं केंद्र सूची. केंद्र सूचीमधल्या विषयाच्या अनुषंगाने जो कर जमा होईल तो फक्त केंद्र सरकारकडे होईल. त्याचं वितरण राज्य सरकारकडे करण्याचा अधिकार हा सुद्धा केंद्र सरकारकडे असेल. आणि जेव्हा वित्त आयोग नसेल अस्तित्वात तेव्हा वित्त आयोगाच्या शिफारसी या राष्ट्रपतीच्या हुकुमाच्या रूपाने काम करतील. अशा प्रकारचा हा अनुच्छेद 270 आहे. अनुच्छेद 271 असं म्हणतो की संघ राज्याच्या प्रयोजनासाठी विवक्षित शुल्के आणि कर यावर अधिभार, कर आणि शुल्क यावर अधिभार, कर आणि शुल्क यावर जर अधिभार बघितला तर आपल्याला एक शब्द इथे लक्षात ठेवायला पाहिजे की सरचार्ज ऑन सर्टन ड्युटीज अँड टॅक्सेस फॉर पर्पज ऑफ युनियन. केंद्राच्या प्रयोजनानुसार टॅक्सवर सरचार्ज लावण्यात आलेला आहे. आता टॅक्सवर सरचार्ज ही काय भानगड ती जरा समजून घेऊया आपण. अनुच्छेद 269 व 270 जे आता आपण बघितले मध्ये काहीही असले तरी संसदेला कोणत्याही वेळी त्या अनुच्छेदात निर्देशिलेल्या पैकी कोणतेही शुल्क किंवा कर संघ राज्याच्या प्रयोजनासाठी अधिभार आकारून वाढवता येईल. संघ राज्य आपले कर त्याच्यावर सरचार्ज लावून वाढवून घेतले जातील. आता ही भानगड केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये होऊ शकते.
केंद्राकडे समजा 100 रुपये जमा झाले आणि त्याच्यातले 30 रुपये राज्याला द्यायचं ठरलं, 70 रुपये केंद्राने ठेवायचं ठरलं. पण केंद्र काय म्हणेल की आम्हाला या ठिकाणी हे टॅक्स जमा करण्यासाठी आणि हा सगळा प्रकार करण्यासाठी काही अधिकचा खर्च येणार आहे आणि म्हणून आम्ही 70 ऐवजी 72 आमच्याकडे ठेवून घेतो आणि 28% आम्ही केंद्रांना देतो. याला म्हटलं टॅक्सवर लागलेला सरचार्ज. ड्युटीज आणि टॅक्स. ड्युटीज म्हणजे वसूल केलेले जे पैसे आहेत त्याची एक प्रक्रिया, एक प्रशासकीय खर्च आपण त्याच्यामध्ये धरू. त्या प्रशासकीय खर्चावर सुद्धा टॅक्स लावू शकतो. त्याला आपण अधिभार म्हटलेला आहे. शुल्क आणि कर याच्यावर अधिक भार म्हणजे अधिभार. तो अधिभार केंद्र शासन आपल्याकडे ठेवून घेऊ शकते. त्याचप्रमाणे केंद्र शासन असंही करू शकते की आमचा 2 रुपये याच्यावर लागतं जास्त, अधिभार आम्हाला याला खर्च लागणार आहे. मग जिथे 100 जमा झाले तिथे 102 जमा झाले पाहिजे, आमच्या 102 रुपये आले पाहिजे. म्हणजे हा सरचार्ज केंद्र शासन राज्यांच्या हिस्स्यातून घेऊ शकतं किंवा जनतेवर डायरेक्ट टॅक्स वाढवून त्या टॅक्स मध्ये वाढीव दराप्रमाणे कर वसूल करू शकतं. त्याला आम्ही म्हणतो टॅक्सवर घेतलेला सरचार्ज. सरचार्ज म्हणजे अधिभार. अशा रीतीनं 271 मध्ये हे केंद्राचे अधिकार पैशादल्याच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत, त्यांच्या कर आकारणीच्या बाबतीत संसदेकडून करून घेतले जातात. या ठिकाणी ही प्रोव्हिजन आहे. आता या छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या ज्या सर्वसाधारण लोकांपर्यंत ह्या येत नसल्या तरी हे बारकावे केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये फार निटोपाट आणि चांगल्या पद्धतीने सांभाळले जातात, बघितले जातात. आणि मग कधी कधी जर याच्यावर आक्षेप निर्माण झाले किंवा राज्याने रिफ्यूज केलं की अशा प्रकारे सरचार्ज लावून तुम्ही आमच्याकडून आमचा पैसा कमी करू शकत नाही, तुम्ही पाहिजे जनतेकडून घ्या किंवा स्वतःच्या जमा खर्चातून काहीतरी तूट वगैरे असेल ते भरून काढा, पण आमच्याकडून तुम्ही घेऊ नये. अशा वेळी आपल्याला वित्त आयोग हे लवादाचं जे एक प्रकारे काम करतं ते वित्त आयोगाचे आदेश अंतिम समजले जातात. वित्त आयोगाच्या आदेशानुसार जर होत नसेल तर एखाद्या वेळी राष्ट्रपतींना त्यावर अंतिम आदेश देण्याचे अधिकार आहे. किंबहुना तेही झालं नसेल तर अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आणि क्लिष्टतेचे खटले हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाखल झाल्याचा इतिहास आपल्याकडे आहे. म्हणजे एकंदर कर आकारणी याचे अधिकार केंद्र शासनाला हे जास्तीत जास्त दिलेले आहे आणि जीएसटी हे त्याचं एकमात्र लक्षण, प्रमाण आणि सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की ज्यावरून केंद्र शासनाला वरचष्मा या टॅक्सच्या बाबतीमध्ये प्राप्त झालेला आहे. आता केंद्र सरकारचं जस्टिफिकेशन याच्यामध्ये काय असतं? केंद्र सरकारचं जस्टिफिकेशन असं असतं की आम्हाला देश सांभाळायला लागतो, सगळ्या यंत्रणा सांभाळायला लागतात, सुरक्षेपासून तर रक्षा मंत्रालयातल्या तरतुदीपासून तर मिलिटरी वेपन्स विकत घेणे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी वी नीड लॉट ऑफ मनी. त्याच्यासाठी आम्हाला खूप मोठा पैसा लागतो, म्हणून आम्हाला ह्या सगळ्या कायद्याचा अशा प्रकारे वापर करून घेणं आवश्यक आहे आणि आम्ही तो वेळोवेळी दिलेल्या तरतुदीप्रमाणे करून घेत असतो. पुढचा अनुच्छेद 272 एका ओळीचा आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय आहे की संघराज्याने आकारणी व वसूल केलेले आणि संघराज्य व राज्य यांच्यामध्ये वितरित करता येतील असे कर संविधान 81व्या अधिनियम 2000 यांच्या कॉलम 4 द्वारे निरसित. 272 मध्ये एक सिस्टीम डेव्हलप करून दिली होती की संघराज्यांनी जे कर आकारले व वसूल केले आणि अशा रीतीने संघराज्यांनी वसूल केलेले कर राज्यांमध्ये वितरित करण्याची एक प्रणाली नेमून दिलेली होती. ती 2000 साली आपण घटनेमधून काढून टाकली आणि त्या जागी काय प्रस्थापित केलं? त्या जागी वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार याच्यामध्ये बदल केले जातील. म्हणजे जे काही अधिकार संसदेला कायदा करण्याचे आहेत त्या अधिकाराचा वापर करून या ठिकाणी की हे आत्ताचं जे डिस्ट्रीब्युशन वितरण सिस्टीम आहे ती सिस्टीम घटनेच्या याच्याप्रमाणे राहू दिली तर ही काही फायद्याची नाही आहे. येत्या बदलत्या मॉडर्न याच्यामध्ये
वित्तीय समीकरण बदलत आहे, म्हणून ही जुनी सिस्टीम झालेली आहे, म्हणून ती रद्दबादल केली आणि त्या ठिकाणी नवीन सिस्टीम जी प्रस्थापित करण्यात आली ती म्हणजे वित्त आयोग. वित्त आयोगाच्या शिफारसी आणि वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार बाकीचा सगळा कारभार याचा चालवणे म्हणजे परत 271 272 हा जो अनुच्छेद आहे जो गाळलेला आहे याच्यातला, तो 272 अनुच्छेद गाळण्यामागचं कारण एकच आहे, केंद्र शासनाला वरदहस्त याच्यामध्ये जास्त वरचष्मा राज्याच्या मानाने मिळालेला आहे. हे जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात किंवा असा केंद्र शासन संसदेच्या माध्यमातून घटनेमध्ये असे बदल घडत असतात, तेव्हा नेमकं महत्व आहे लोकशाही, संविधानिक लोकशाही, की जिथे एक अपोजिशन, सशक्त लोकशाहीसाठी अपोजिशन सुद्धा तेवढं सशक्त आणि सुज्ञ असावं लागतं. ते अपोजिशन जर नसेल आणि अघोरी मत जर एका बाजूने गेलं असेल तर 2000 साली ही परिस्थिती झाली. म्हणजे 2000 साल जर आपण बघितलं आणि तिथला राजकीय इतिहासात जर आपण डोकावलं तर केंद्र शासनाला त्यांच्या मर्जीप्रमाणे जे वाटतं ते त्यांनी करून टाकलं. तिथे त्यांना पुरेसा विरोध झाल्याचं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून हा कायदा करण्यात आला. कदाचित ते बरोबरही असेल, कारण आपल्याला त्या तरतुदी बघून याच्यावर एक छानसा युक्तिवाद असा करता येईल की त्या तरतुदी या जुन्या झाल्यामुळं त्या तरतुदीनुसार चालणार नाही, तर बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. गॅटचे काही संदर्भ आहे, जनरल एग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ, जे इंटरनॅशनल संस्था आहे, इथून काही गोष्टी मागे पुढे होतात. त्या टॅक्स आपल्याकडे तेल निर्यात फार मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यामध्ये त्याच्यावरून तेलाच्या आंतरराष्ट्रीय मार्केट मधल्या किमती किंवा ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या गोष्टींचं जे मूल्य कमी जास्त होतं आंतरराष्ट्रीय याच्यावरून, त्याच्यावरून काही बदल केले जातात आणि म्हणून केंद्राने ही जी तरतूद आहे ती निरसन करून वित्त आयोगाकडे सोपवून वित्त आयोगाच्या साध्य पाहणीनुसार, म्हणजे जी वस्तुस्थिती आता आहे ती लक्षात घेऊन त्या पाहणीनुसार त्याच्या विश्लेषणानुसार कर आकारण्याची नवीन सिस्टीम डेव्हलप झाली. म्हणजे तुम्ही बघाल की इकॉनॉमी आणि फायनान्स ही जी अफेअर्स आहे त्याच्यामध्ये दर 6 महिन्याला फार मोठे बदल आपल्याला करावे लागतात, अपरिहार्यपणे करावे लागतात. सगळं जग हे एक खेळ आहे असं जर आपण संबोधलं तर या जगाच्या परिक्रमेत ज्या जे काही आंतरराष्ट्रीय करार मदार असतात, काही भानगडी घडत असतात, काही युद्ध होत असतात, या सगळ्यांचा परिणाम आपल्या गुड्स आणि सर्व्हिसेस याच्यावरती एकत्रितपणे होत असतो आणि तो परिणाम लक्षात घेऊन आपल्याला आपली वित्तीय धोरणं त्याप्रमाणे बदलावी लागतात. वित्तीय धोरणं जर आपण बदलली नाही तर आपल्या देशाचं वित्त व्यवस्थापन हे आपल्याला नीट करता येणार नाही आणि म्हणून त्यासाठी ही तरतूद आहे. मला आठवतं मनमोहन सिंग जेव्हा अर्थमंत्री होते त्या अर्थमंत्रीच्या कालावधीमध्ये त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहे ते आजही एक मानदंड किंवा प्रमाण, स्टँडर्ड, SOP ज्याला म्हणता येईल, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, अशा प्रकारे समजले जातात. त्या निर्णयामागे धोरण हेच होतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर काही चेंजेस होत असेल तर ते चेंजेस पर्सेंटाईल मध्ये कॅल्क्युलेट करून त्यानुसार किती पर्सेंटाईल आपण टॅक्स लेवी करून आपल्या लोकांकडून ती तरतूद करून घेऊन आपलं वित्तीय व्यवस्थापन करावं. वित्तीय व्यवस्थापन ही अतिशय महत्वाची घटना देशाच्या जीवनातली असते. एक राष्ट्र म्हणून जेव्हा उभं राहतं ना, राष्ट्र जेव्हा आपले सगळे व्यवहार चालवतं तेव्हा त्या राष्ट्राच्या व्यवहारामध्ये वित्ताचं जे पैशाचं जे कारण आहे ते अतिशय प्रबल आहे आणि त्यावरूनच तुमच्या देशाचा मान सन्मान, तुमच्या देशाचा दर्जा जगामध्ये संबोधला जात असतो. राष्ट्राचं ग्रॉस अॅन्युअल इन्कम, प्रत्येक माणसाचं दरडोळी उत्पन्न, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघून त्याच्यावरती साजेसे निर्णय घेऊन साजेसे कर लावून सर्वसाधारण माणसाचं जीवन कसं सुकर होईल, त्याच्यामध्ये ज्या जीवनावश्यक गोष्टी आहे ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही त्या गोष्टी करांमधून वगळणं, असल्या गोष्टींवर चैनीच्या गोष्टी आहेत त्यावरती जास्तीत जास्त कर लावणं, हा सगळा व्यापार आणि व्यवहार जो आहे हा प्रथमदर्शी सुरुवातीला अतिशय गुंतागुंतीचे जरी वाटत असतात तरी त्यासाठी वित्त आयोग, वित्त व्यवस्थापनाचा जो मुख्य कणा समजला जातो तो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि तिथे तज्ज्ञ मंडळी, हुशार मंडळी असली पाहिजे आणि त्यांनी जनकल्याणकारी, लोककल्याणकारी राज्य कसं चालेल त्या दृष्टीनं हे वित्तीय व्यवस्थापन केलं पाहिजे. पण अनेक वेळा आपल्याला असं दिसून येतं जेव्हा आपण ती 2-3 पुष्प ह्या वित्त व्यवस्थापनाच्या आधीची आजची परिस्थिती विशद करणारी बघितली
त्यानुसार आपल्या एक गोष्ट लक्षात येते की वित्त व्यवस्थापन हे जर राजकारणाच्या कचाट्यामध्ये गुरफटलं असेल आणि त्यामध्ये राजकारण शिरत असेल, कारण वित्त व्यवस्थापनाच्या माध्यमातून अनेक समाजकारणी, धर्मकारणी गोष्टी घडवून आणता येतात. अर्थसंस्था ही सगळ्यातली प्रबल संस्था आहे. धर्मसत्तेपेक्षाही प्रबल अर्थसत्ता आहे आणि ह्या अर्थसत्तेच्या माध्यमातून अनेक उत्पाद जगामध्ये, देशांमध्ये, राज्यांमध्ये, समाज घटकांमध्ये, प्रवर्गांमध्ये, जातींमध्ये, संप्रदायांमध्ये केले जाऊ शकतात. अशा वित्त व्यवस्थापनामध्ये राजकारण जर तुम्ही लोक कल्याणकारी ची कास सोडून इतर पद्धतीने करायचा प्रयत्न केला तर वित्तीय घडी बिघडते, जनता हैराण होते, बेरोजगारी आणि महागाई सारखे प्रश्न लोकांच्या समोर येतात आणि आपल्याला आपल्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी ज्या तरतुदी करायच्या आहे, आपल्या आरोग्यासाठी ज्या तरतुदी करायच्या आहे, त्यासाठी आपल्याला जेवढा पैसा लागतो तेवढा पैसा मिळत नाही. अशी भारताची ही परिस्थिती काही वर्षापासून आपण पाहतोय आणि त्यासाठी अखंड आपण कर्जबाजारी आहोत याचाही इथे विचार झाला पाहिजे. कर कोण वसूल करतं, किती कर वसूल करतं, ते कोणाकडे कोण किती देतं आणि कोणाकडे किती त्याची वितरण केली जाते, जमा झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं बघितलं जातं, हे सगळे नियम आहेत हो. पण शेवटी नियम हे माणसांसाठी आहे. माणूस नियमांसाठी जन्माला आलेला नाही. माणसांसाठी जेव्हा नियम आहेत तेव्हा ते नियम त्याच्या कल्याणाचे असले पाहिजे. या दृष्टीनं आपण या संविधानाच्या पारायणामध्ये या वित्तीय प्रकरणाचा अशा प्रकारे विचार करत पुढे जाऊया. पुढचं आपलं 273 अनुच्छेद आहे ते आपण उद्याच्या विक्रमी अशा 150 150व्या संविधान पारायणाच्या पुष्पामध्ये घेऊया. उद्याचा दिनांक 5 जानेवारी 2022 ला हे पुष्प गुंफलं जाईल. नेहमीप्रमाणे याच वेळात 7:30 ते 8:15 या वेळामध्ये हे पुष्प आपण गुंफायला घेऊया आणि त्यानंतर याचा एक कार्यक्रम, याचा एक सोहळा म्हणून आपण उद्या साजरा करत आहोत. यशवंत याच्याबद्दल जास्त माहिती देईलच जाता जाता. त्यानुसार आपण ऑनलाईन ऑफलाईन हे करून हा सोहळा 150वा पुष्पाचा साजरा करू. तिथपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.